जय श्रीराम. काल दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी झुरळ जनता पार्टीचं आंदोलन होतं. तर ते शिक्षण मंत्र्याच्या आणि नीट पेपर फुटीच्या विरोधात हे आंदोलन होतं. पण या ठिकाणी त्यांच्या घोषणा काय पाहिजे होत्या की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या घोषणा त्यांच्या पाहिजे होत्या. पण यांच्या घोषणा इथं बदलल्या. हे RSS ब्राह्मणवाद आणि हिंदुत्वाच्या विरुद्ध या घोषणा द्यायला लागले. पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले विद्यार्थी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी त्यांना ही बाब कळाली की इकडे वेगळंच राजकारण चालू आहे. मैं आया था धर्मेंद्र प्रधान के इस्तीफा मांगने के लिए, लेकिन इन लोगों ने क्या किया कि RSS मुर्दाबाद का नारा लगाया और मैं आम्ही तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी आलो होतो. पण RSS ब्राह्मणवाद हिंदुत्वाच्या विरोधात ही घोषणा देते. नेमके यांचं ध्येय काय हेच आम्हाला कळाना. म्हणून त्या ठिकाणून ते विद्यार्थी त्या ठिकाणून चालले गेले. पण नंतर त्या ठिकाणी त्यांनी उमर खालिदचं समर्थन करू लागले. उमर खालिद कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? 2001 मध्ये जेव्हा पार्लमेंट हल्ला झाला होता त्याचा मेन सूत्रधार होता अफजल गुरु. तो अफजल गुरु तर मेलाच. उमर खालिद अफजल गुरुचं समर्थन करत होता. हा त्या JNU कॉलेजमध्ये घोषणा देत होता, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा, भारत तेरे तुकडे होंगे. हा अशा घोषणा देणारा हा उमर खालिद. म्हणजे या झुरळ जनता पार्टी एकीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात फोटो घेऊन म्हणायचं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, आम्ही त्यांच्या मार्गावरती चालतो, आणि दुसरीकडं या आतंकवाद्याला समर्थन देणारा उमर खालिद त्याचं समर्थन करायचं. नेमकं यांच्या झुरळांचं ध्येय काय? RSS विरोधात घोषणा देऊ लागले, हिंदुत्वाच्या विरोधात घोषणा देऊ लागले, आझादी आझादी ओरडू लागले. आणि एका महिला पत्रकाराने या मोठ्या झुरळाला प्रश्न केला. झुरळ काय म्हणतो बघा एकदा. उमर खालिद को सपोर्ट करिए, पार्टी मेरा उनके साथ फ्यूचर है। उमर खालिद ने तुम्हारी इज्जत लूटी थी क्या? तेरे बाप की इज्जत लूट, तेरी माँ की इज्जत लूटी है क्या? बघितलं म्हणजे मोठा झुरळ डायरेक्ट महिला पत्रकाराला म्हणू लागला की तुझा बलात्कार केला का त्या उमर खालिदनं. म्हणजे यांचा उमर खालिद नेमकं एवढा लागून काय झाला यांचा, म्हणजे यांची विचारधारा नेमकं काय? आतंकवाद्याला समर्थन करणारे झुरळ तयार झालेले आणि RSS ला संपवण्याची भाषा करते. माझ्या त्या झुरळाला सांगणं, तू काय तुझा पाप जरी आला ना, RSS ला आणि हिंदुत्वाला कधी संपू शकत नाही. ज्या ठिकाणातून आला ना झुरळा, नाल्यामधून, त्या नाल्यामध्ये गुपचाप जाऊन तू लपून राह. तू काय बापाकडून पण शक्य नाही RSS ला संपवणं. जय श्रीराम.